नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा रूट कॅन्सल झाल्यामुळे आपण ही गाडी पकडली संभाजीनगरवरून। बरोबर 10ची गाडी आहे। तर बघू शकता का आपल्या गाडीचा जो रूट आहे तो छत्रपती संभाजीनगर ते धारूर अशी आपण गाडी पकडलेली आहे इकडे। आणि गाडीचा रूट तुम्हाला दाखवतो, गाडी कोणत्या मार्गाने जाणार आहे। गाडी जाणार आहे छत्रपती संभाजीवरून निघणार आहे ती डायरेक्ट गेवराई, माजलगाव, तेलगाव आणि फायनल स्टॉप धारूर। आणि बीड विभाग धारूर आगाराची गाडी आहे। आणि याच गाडीने आपण प्रवास करणार आहे शेवटपर्यंत, म्हणजे धारूर बस स्टँड पर्यंत। आणि गाडी नंबर बघू शकता MH13 CU 6972। ही जी गाडी आहे ती विटाई बस आहे। बघू शकता अशा प्रकारची ही बस आहे। एक रूट कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला ही गाडी पकडावी लागली। बरेच दिवसातून अशी गोष्ट घडली नाही, तर असं कधी होत नाही माझ्यासोबत। तर आता गाडी चालू झालेली, आपण रूट करूया संभाजीनगर ते धारूर। बघू शकता ड्रायव्हर आता आपले रेडी आहेत। आपण जी बस पकडली ती सिडको बस स्टँड वरून पकडली, म्हणजे ही जी बस निघते ती सिडको बस स्टँड वरून निघते। तर सेंट्रलला गाडी जात नाही, तर डायरेक्ट गाडी जाणार आहे ती पुढच्या रोडसाठी। मला ही गाडी आवडली आणि रोड पण आवडला, त्यामुळे मला हा चॉईस नक्कीच करू आपण इकडे। एकदम बेस्ट रूट आहे मराठवाड्यातला आणि उन्हाळी प्रवास करतोय आपण। केबिन बघू शकताय अशा प्रकारची केबिन आहे। MG बॉडी विटाई बस, अशोक लेलँड कंपनीची बस आहे। आणि आपल्या समोर एक गाडी आहे मेकर ठाणे गाडी। आणि आपली गाडी अजून फलाटला लागायची आधी ही गाडी बसत नाही। आणि आपल्या गाडीचा जो निघण्याचा टायमिंग आहे छत्रपती संभाजीनगरवरून 10:30चा टायमिंग आहे। जवळजवळ 10:20 होत आलेले आहे तिकडे। छत्रपती संभाजीनगर ते धारूर जे डिस्टन्स आहे ते जवळपास 200 किलोमीटरचा अंतर आहे। जो जर्नी टाइम लागणार आहे आपल्याला तो 5 तासाचा जर्नी टाइम इकडे आपल्याला लागणार आहे। ही जी गाडी पोहोचणार आहे धारूरला 3-3:30च्या दरम्यान ही गाडी पोहोचून जाईल। तर बघूया गाडी किती वाजता पोहोचते धारूरमध्ये। 10च्या टायमिंगला एक गाडी गेली होती छत्रपती संभाजीनगर ते सुरत, अशी पण गाडी आहे। गाड्यांची जबरदस्त गर्दी आहे, पब्लिकची पण जबरदस्त गर्दी आहे। तुम्हाला जर सेंट्रलला जायचं असेल तर तुम्हाला इथून सिटी बस पकडून तुम्हाला दुसऱ्या बस स्टँडला जाता येते। तर बघू शकता आपली बस इकडे थांबलेली आहे, जिथून पलाट क्रमांक 1 वरून धारूरला जाण्यासाठी बसेस लागतात। आणि बस स्टँडला गर्दी बघू शकता, सिडको बस स्टँडला जेवढी गर्दी आहे ना अफाट गर्दी आहे, बघू शकता खतरनाक। आणि आता आपली बस रवाना होते पुढच्या रोडसाठी। आता बघूया फर्स्ट स्टॉप कुठे येतोय। गेवराईमध्ये तर तुम्हाला माहिती आहे खतरनाक गर्दी आहे। बघूया आता गेवराईला गेल्यानंतर कळेल पुढं काय गर्दी।
11:40 आपली बस इकडे आलेली आहे पाचोड बस स्टँडला. 10 मिनिटासाठी गाडी इकडे थांबलेली आहे. संभाजीनगर तुळजापूर गाडी आणि इथं आपली गाडी आणि बाकीच्या गाड्या कशा अडकल्यात बघू शकता. बस स्टँड एकदम छोटंसं बस स्टँड आहे. अधिकृत थांबा म्हणून इथे स्टॉप होतो जेवणासाठी. तर इथे अशा प्रकारचा हे बस स्टँड आहे. आपण केला होता याच्या आधी संभाजीनगर ते इचलकरंजी असा काहीतरी रूट केला आपण. ही बेडवाली गाडी जबरदस्त भरली आहे. गाडी एकदम पॅक झाली बघू शकता तुम्ही. ती पण गाडी पॅक आहे. हे पण गाडी बघू शकता पूर्ण स्टँडिंग आहेत. पूर्ण पॅक गाडी आणि त्याच्या पाठीमागे एक गाडी आली संभाजीनगर हॉटेल माऊली ST उपहारगृह. आणि ते फलाट बघू शकता एकदम छोटंसं फलाट आहे पाचोड बस स्टँड. आणि आपण जो मेन्यू घेतलेला आहे ठिकाणी तो बघू शकता. एक भजी घेतलेली आणि 20 रुपये एक प्लेट. आणि पलीकडची अजून एक गाडी लागली ते म्हणजे भूम संभाजीनगर. आता भूमवरून आली ही गाडी चालले संभाजीनगरला. आपला जो डिस्टन्स कव्हर झाला आहे छत्रपती संभाजीनगर ते पाचोड तर 50-51 किलोमीटरचं अंतर आता पार केलेलं आपण पाचोड पर्यंत. आणि पाचोड नंतर पुढचा जो स्टॉप येणार आहे तो येणार आहे गेवराई. 2 बदल्या. चला पाठीमागचा गेवराई चला. बीड विभाग गेवराई आगार इकडे गाडी आलेली आहे आपली बरोबर 12:41 ज्या वेळेस आपण ह्या ठिकाणी येतो ना ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी असते. गाडी ऑलरेडी भरली आहे त्यात अजून मला वाटतं स्टँडिंग जातील इथून प्रवासी. गेवराई नंतर आता गाडी जाणार माजलगावला. गेवराई ते माजलगाव अंतर बघायचं झालं तर 60 किलोमीटरचं अंतर आहे गेवराई ते माजलगाव. आणि रोडचं जर म्हणाल ना छत्रपती संभाजीनगर पासून प्रवास केलेला आहे आतापर्यंत तर एकदम जबरदस्त असा रोड लागलेला आहे आपल्याला. आता इथून पुढे रोड बघूया कसा आहे. गाडीचा शॉर्टकट बघा कसा फिरतो.
बस आली माजलगाव बस स्टँडला. गर्दी भयानक झाली आणि माजलगाव बस स्टँडचा परिसर बघू शकताय. आता इथून गाडी जाणार ते डायरेक्ट फायनल स्टॉप पर्यंत म्हणजे धारूर. टोटल डिस्टन्स आपला जो दाखवतो इथून तर 46 किलोमीटर अजून अंतर आपल्याला कापायचं आहे. पलीकडची गाडी आहे ती बेड हिंगोली बेडला चालली आता गाडी. इथून पण आपण एक रूट केला होता माजलगाव ते मानगाव. याच रूट वरनं आपली बस गेली होती ते म्हणजे शेगाव ते पंढरपूर वाली. तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे. माझ्या सीटवर बसलं वाटतं कोणतरी. आपल्या गाडीचं ते फुल तिकीट आहे ते 365 रुपये एवढं फुल तिकीट आहे. अशी गर्दी कुठल्याच बस स्टँडला बघायला मिळली नसेल तुम्हाला. ह्या बस स्टँडला आपण बघितलेली आहे अशी गर्दी. भयानक कंडिशन उन्हाळी ज्यादा आहे बघू शकता तुम्ही. आता आपला जो जर्नी होतो तो बीड जिल्ह्यात नव्हतो म्हणजे आता सध्या आपण बीड जिल्ह्यामध्ये. बघितलं असं मित्रांनो जबरदस्त बस भरलेली आहे इकडे. मला वाटत नाही खाली होते बस. माजलगाव सगळ्यात मोठी गर्दी. माजलगाव बीड गेवराई याच भागात जास्त गर्दी पाहायला मिळते. आणि पुढे आपल्याला एक घाट लागणार आहे तो धारूरचा घाट लागणार आहे. तेलगावले पुढे या. तेलगावले पुढे या. पूर्ण ब्लॉक कमीत कमी या ब्लॉक मध्ये घाट आला पाहिजे. बस पूर्ण पॅक आहे बघू शकताय. कंडक्टरची वेळ जागा गेली. काय म्हणता आजोबा बरं आहे का? एवढी गर्दी कसं काय? कसं काय एवढी गर्दी? कसं काय रोज गर्दी असते? आजोबा काही बोलला नाही. बघूया रोज गर्दी असते इकडे. फायनली मित्रांनो आपला इकडे जर्नी कंप्लीट झालेला आहे. जवळजवळ 4.5 तास लागले आपल्याला धारूरला यायला. म्हणजे किल्ले धारूर. धारूरमध्ये एक फेमस गड म्हणजे किल्ले धारूर. गर्दी तर तुम्ही बघितली असेल एकदम खतरनाक अशी गर्दी होती आणि मस्त असा प्रवास होता. आणि सीझन एनी टाइम या रोडवर गर्दी असते. जास्त करून जे प्रवासी असतात ते तुम्हाला जर माहिती आहे हाफ तिकीट फ्रीवाले सगळ्यात जास्त या रोडवर असतात. आणि आत्ताच दादांनी सांगितलं मला तर असा काही सीन आहे. तिथे आपली गाडी उभी आहे. आता ही गाडी जाणार ते डेपोत जाणार. आता ह्याचा डेपो जे आहे तो ह्या बाजूला आहे. डायरेक्ट सरळ गेली की पलीकडच्या साईडला ह्याचा डेपो येतो किल्ले धारूरचा डेपो. आत्ता आपण बस स्टँडला आहे. आता इथून मला गाडी मिळेल का नाही वापस जायला ते बघूया, नाहीतर स्टँडिंग प्रवास. चला मंडळी इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय.